जय भीम मित्रांनो. नाही नाही थांबा. आधी फेसबुकवर चेक करतो सगळं दिसतंय का व्यवस्थित आणि मग आपल्याला आरामात सुरू करता येईल. मी चेक करतो सगळं व्यवस्थित दिसतंय का आणि व्यवस्थित असेल तर प्रत्येकाने आपापल्या अकाउंटवर ते शेअर केलं तरी बरं पडेल, म्हणजे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत. तुम्ही सर असं कराल का, तुम्ही शेअर करून मला तुम्ही टॅग कराल का, असं काय होईल का? ते आता सांगता नाही येणार सर याच्यावरती कसं. एक मिनिट. हा सर लाईव्ह होत आपण तर सुरू करता येईल सर. ठीक आहे. जय भीम मित्रांनो, काल आपण बाबासाहेबांचं चरित्र जे चांगदेव भगवानराव खैरमोडे खंड 1 या विषयावरती आपण सेक्शन काल सुरू केलं. त्यातला एक भाग आपला काल झालेला आहे आणि आजचा हा आपला दुसरा भाग आपण दुसऱ्या भागाला आपण आज सुरुवात करत आहोत. तर तुम्हाला एक कालच्या भागातला एक छोटासा रिकॅप म्हणून मी काही मुद्दे आपल्या समोर सांगतो, म्हणजे आपल्याला रिकलेक्ट ठेवून आपण पुढच्या भागात आपण आपली सुरुवात करू शकतो. तर आपण जेव्हा बाबासाहेबांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर येतं तेव्हा रामजींचं काय महत्व आहे, त्यांनी काय कशा पद्धतीने त्यांना सहकार्य केलं होतं, सहकार्य इन द सेन्स म्हणजे कशा पद्धतीने त्यांना मार्ग दाखवला किंवा कशा गोष्टी घडल्या, ह्या गोष्टी आपण काल पाहिल्या. तर त्याचा एक छोटासा रिकॅप मी आपल्या समोर ठेवतो. रामजींचा जन्म 1848 मध्ये झाला. त्यांची लष्करामध्ये भरती 1866 मध्ये झाली. भीमाबाई आणि रामजींचा विवाह हा 1867 मध्ये झाला. रामजी हे हेडमास्टर पलटणीच्या स्कूलमध्ये हे हेडमास्टर होते. त्यांना शिक्षणाची आस्था व आवड फार होती. त्यांचं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातूनच झालं होतं. इंग्रजी भाषेचं त्यांना व्यापक ज्ञान होतं. कारण ते ब्रिटिश सैन्यात असल्यामुळे त्यांना इंग्रजी माध्यमाचं व्यापक ज्ञान होतं आणि याचाच बराच प्रभाव हा बाबासाहेबांच्या शालेय जीवनात किंवा पुढील संपूर्ण त्यांच्या जीवनात हा इंग्रजी भाषेचा प्रभाव हा त्यांना रामजींच्या वारसातूनच मिळाला होता. पुढे 1888 साली मध्य प्रदेशमध्ये रामजींच्या ची बदली होते. 1891च्या 14 एप्रिल मध्ये भीमरावांचा जन्म होतो. ते त्यांचे रामजींचे 14वे अपत्य होते. पुढे 1894 ला रामजी यांची लष्करातून निवृत्ती होतात आणि पुढे 1894 सालीच ते दापोली कॅम्प मध्ये राहण्यासाठी रवाना होतात. हा सगळा काळ आपण काल अभ्यासाला होता. हा जस्ट एक रिव्ह्यू म्हणून आपल्या समोर मी मांडत आहे. पुढे 1896 साली ते साताऱ्याला नोकरीला येतात. त्याच वर्षी भीमाबाईंचं मस्तक शूळाने म्हणजे डोकेदुखीच्या त्रासाने त्यांचं निधन होतं. आता त्या ठिकाणी साताऱ्यात त्यांचं भीमाबाईंचं स्मारक आपल्याला पाहायला मिळेल. सातारा जरंडेश्वर ही जागा आहे, तिथे भीमाबाईंचं स्मारक आहे. आपण ते भेट देऊन पाहू शकता. पुढे साताऱ्यातच वयाच्या 9व्या वर्षी भीमरावाचा 7 नोव्हेंबर 1900 रोजी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश. हा दिवस 7 नोव्हेंबर दिवस आता सध्या आपण विद्यार्थी दिवस म्हणून हा साजरा केला जातो, जो की हा बाबासाहेबांचा शालेय जीवनातला पहिला दिवस होता. आता हा आपण विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतो आपण. पुढे भीमरावांचं 4थी पास झाल्यावर रामजी पुढील शिक्षणाकरता मुंबईसाठी रवाना होतात. आपण मागे आता पाहिलंच आहे की रामजींना शिक्षणाची किती आस्था आणि किती आवड होती. आता पुढचं शिक्षण एखाद्या उच्च शाळेत व्हावं या हेतूने ते आपलं बिराड मुंबईला हलवतात. तर डिसेंबर 1904 ला ते मुंबईत लोअर परेल चाळीत राहायला येतात आणि 96 ते त्याच्या तत्पूर्वी ते 1896 ते 1904 यापर्यंत ते साताऱ्यात आपलं राहण्याचं ठिकाण असतं. पुढे ते एल्फिस्टन स्कूलमध्ये 1904 मध्ये बाबासाहेबांचा प्रवेश मिळवतात. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना आनंदरावांचं शिक्षण बंद करावं लागतं, कारण त्यांना बाबासाहेबांचं
शिक्षण पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांना आर्थिक जी अडचण होते त्या अडचणीवरती मात करण्यासाठी त्यांना हा तोडगा काढावा लागतो आणि आनंदानं शिक्षण थांबवून त्यांना पुढे नोकरीसाठी रुजू व्हावं लागतं. पुढे 4 एप्रिल 1905 रोजी भिवा आणि रमाबाईंचा विवाह होतो. हे आपल्याला सर्व श्रुत आहे आणि त्यावेळेस भीमराव हे 14 वर्षाचे आणि रमाबाई ह्या 9 ते 10 वर्षाच्या होत्या. त्याच दरम्यान त्याच दरम्यान जेव्हा ते एल्फिस्टन स्कूलमध्ये होते, हा प्रसंग आपण मागे वाचनात आलेला कालच हा वाचनात आपण घेतला होता, की वाचनाचा भीमरावांना फार छंद होता आणि ते वाचन हे एखाद्या एक खूप आत्मीयतेने करायचे. तर शाळा जेव्हा त्यांची सुटायची, तेव्हा ते मरीन लाईन्स हे मुंबईच्या ठिकाणी एका बागेत जाऊन आपलं वाचन करायचं. त्या ठिकाणी त्यांची केळुस्कर गुरुजींबरोबर भेट होते. आणि तर पुढे 1907 मध्ये ते जेव्हा मॅट्रिक होतात, तर त्यांचं अभिनंदनपर सभा 1908च्या जानेवारीमध्ये होते. त्याच सभेमध्ये आपण काल पाहिलं, की केळुस्कर गुरुजींमार्फत त्यांना भगवान गौतम बुद्धांचं चरित्र ही भेट मिळते. पुढील शिक्षण चालू राहण्याकरता गुरुजींकडून मार्गदर्शन मिळतं. पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्या कारणाने आपला आपला जो जी परिस्थिती आहे, रामजी हे आपले केळुस्कर गुरुजींसमोर मांडतात. तेव्हा त्यांना त्यांची अडचण लक्षात येते आणि केळुस्कर गुरुजी त्यांना मार्गदर्शन करतात, की भिवाचं हे जे ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण आहे, याच्यासाठी आपल्याला सयाजीराव महाराज हे आपल्याला शिष्यवृत्ती मिळवून देतील. त्या अनुषंगाने ते सयाजीराव महाराजांची भेट घेतात आणि पुढील शिक्षण आपलं ग्रॅज्युएशन ते पूर्ण करतात. म्हणजे 1913 जानेवारी बीएच्या परीक्षा पास होतात. आणि बाबासाहेब आपण आपल्या ह्याच्यात सांगतात, मुलाखतीत सांगतात, की माझं जे बीएचं शिक्षण पूर्ण झालं आहे, त्याचं पूर्ण श्रेय हे माझ्या रामजी बाबांना जातं. त्या अशा पद्धतीचे पिता मला लाभले आणि मी अशा पद्धतीचं उच्च शिक्षण त्या काळात बीए हे मागासवर्गीयांमधून झालेले बाबासाहेब हे प्रथमच होते आणि मग त्या काळात ते कृतज्ञता मानतात, की बाबा रामजींमुळे हे माझं शिक्षण पूर्ण झालं. पुढे जेव्हा त्यांना बीएचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी जी शिष्यवृत्ती मिळते, त्यामध्ये जो करार होतो, की तुमचं बाबासाहेब आपलं शिक्षण पूर्ण जेव्हा होईल बीए, तर तुम्हाला बडोदा संस्थानामध्ये नोकरी करावयास काही काळासाठी लागेल. तर त्याच्यासाठी बाबासाहेब 23 जून 1913 ला बडोद्याला रवाना होतात आणि 8 ते 10 दिवसातच त्यांना तार मिळते, की रामजी बाबा हे आजारी असल्या कारणाने आपल्याला तातडीने मुंबईला यावं लागेल आणि त्याच दरम्यान 2 फेब्रुवारी 1913 ला रामजी बाबांचं निधन होतं. तर पुढे असं आहे, की एप्रिलच्या 1913 ला ते सयाजीरावांची भेट घेऊन आपली जी व्यवस्था बडोदा संस्थानात झाली आहे, त्याच्याबद्दल ते तक्रार करण्यासाठी त्यांची भेट घेतात. तर त्या भेटेत त्यांना महाराजांकडून एक प्रस्ताव मांडला जातो, की जर तुम्हाला पुढच्या शिक्षणासाठी जर अमेरिकेत परदेशी जावायला संधी मिळाली, तर तुमची मनाची तयारी आहे का? आणि हे ऐकून भीमरावांना आनंद होतो आणि ते तशी तयारी करतात आणि तशा पद्धतीची शिष्यवृत्ती सयाजी महाराज त्यांना मिळवून देतात आणि ती शिष्यवृत्ती घेऊन 20 जुलै 1913 ला साहेब न्यूयॉर्क शहरात पोहोचतात. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं, की आपण कालच्या पूर्ण ह्या खंडाचं वैशिष्ट्य कालही आपल्याला सांगितलं आहे, की जर आपल्याला काही परिवर्तन करायचं असेल, तर त्याच्यासाठी एक उच्च शिक्षण, आपलं शील आणि आदर्श व्यक्तींचं चारित्र्य हे आपल्याला नेहमी मार्गदर्शन करून सतर्क राहण्याची प्रेरणा मिळते आणि त्याच्यासाठी अशी आपली कुटुंब योजना असावी, की जिथं रामजी बाबांसारखे महापुरुष असावे आणि आपल्या पाल्यांना अशा पद्धतीचं मार्गदर्शन पुरवू शकतात. तर आता आपण आजचं पुढे जे आपलं राहिलं होतं, त्या भागाला आपण आज सुरुवात करू. आताच मी बोललो, की 20 जुलै 1913 ला भीमराव हे न्यूयॉर्कमध्ये पोहोचतात. ते युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात हार्टले हॉल, हा तिथे हार्टले हॉल होता. या हॉलमध्ये
1 आठवडा राहतात. पण तिथले अन्न बहुतेक हे गाईच्या मांसाचे आहे, चांगले शिजवलेले नाही, असं ते स्वतःला तक्रार करतात आणि ते हार्टले हार्ट सोडूनच कॉस्मोपॉलिटन क्लब येथे ते राहायला जातात. तिथे हिंदी विद्यार्थीही सोबत असतात. त्यांच्यापैकी एक जण हे दीक्षित हे भीमरावांच्या सातारा हायस्कूल मधील वर्गबंधू होते. तर तो प्रसंग आपण हा धारावाहिक मध्येही पाहिला असेल, पण हा प्रसंग या खंडामध्येच आलेला आहे. पुढे भीमराव कोलंबिया विद्यापीठात पोहोचताच ते राज्यशास्त्र विभागात म्हणजे फॅकल्टी ऑफ पॉलिटिकल सायन्स या विभागात जुलै 1913 ते जून 1916 या 3 वर्षांसाठी प्रवेश मिळवतात. अर्थशास्त्र हा त्यांचा प्रमुख विषय आणि समाजशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, मानववंशशास्त्र आणि राजकारण हे बाबासाहेबांचे प्रमुख विषय होते त्यांच्या एम.ए.च्या शिक्षणामध्ये. तर आपल्याला हे पाहावं लागेल, की बाबासाहेबांचं जो जे ज्यांनी आर्ग्युमेंट्स मांडले आहेत, जे त्यांनी संवाद किंवा वादविवाद किंवा ज्या गोष्टी साहित्य ते आलेलं आहे, हे साहित्य त्यांनी अशा कमी वयात असताना म्हणजे जवळपास 22 वर्षाच्या वयातच हे त्यांनी अमेरिकेसारख्या ठिकाणी अभ्यासले होते. पुढे कोलंबियाला आल्यानंतर ते 4-5 महिने त्यांनी व्यर्थ घडवले. परंतु नंतर त्यांना पश्चाताप झाला. अखंड अभ्यासाचा दृढ निश्चय केला. दर दिवशी ते 16 ते 18 तास अभ्यास करून समाजशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांवरती प्रभुत्व मिळवले 6 महिन्यातच. हा प्रसंग असा आहे, मी तुम्हाला थोडं सविस्तर सांगतो या मुद्द्याबद्दल. हा मुद्दा असा आहे, की जेव्हा बाबासाहेब अमेरिकेमध्ये पोहोचले आपल्या शिक्षणासाठी जुलैच्या 13 मध्ये, तेव्हा त्यांनी तिथे पाहिलं, की इथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. इथे कोणत्याही प्रकारचं उच्च नीचता नाही, विषमता नाही आणि त्यांना एक प्रकारचं स्वातंत्र्य त्यांना तिथे मिळालं आणि त्या स्वातंत्र्यामध्ये ते बेधुंद झाले किंवा त्या स्वातंत्र्याचा त्यांनी आनंद घेतला आणि त्यांनी भारताचं आणि अमेरिकेतला जो फरक आहे तो त्यांना तिथे जाणवला आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी जो अभ्यास पाहिला, की त्यांना असं वाटलं, की हा अभ्यास मी अशा पद्धतीचे आरामदायी हा अभ्यास मी पूर्ण करेन आणि ते 3-4 महिने आपल्या मित्रांसोबत कुठे डिबेट्स कर, कुठे इतर विरंगुळा कर, अशा पद्धतीने खेळत बागडत त्यांनी ते 4 महिने अभ्यासात दडवले. पण एके रात्री तेव्हा जे आपल्या अंथरुणावरती पडले, तेव्हा त्यांना एक प्रश्न जाणवला, की माझ्या परिवाराने आणि माझ्या बाबांनी जे माझ्या मागे कष्ट घेतले आहेत, ते ह्याच्यासाठी नाहीये. माझ्या बाबांचं जे स्वप्न होतं, की माझा पुत्र हा काहीतरी आपल्या समाज बांधवांच्या प्रती एक ध्येय ठेवून त्यांच्यासाठी काहीतरी उत्पन्न करेल किंवा त्यांना काहीतरी मार्गदाता होईल. हे जे विचार होते ते बाबासाहेबांना प्रेरित करत होते आणि त्याच रात्री त्यांनी निश्चय केला, की आपण ह्याच्यात ज्या करता आलोय, आपण आपल्या पत्नीला मागे सोडून आलोय, आपण आपला प्रपंच मागे ठेवून आलोय, आपल्या बंधूंवरती आपण जबाबदारी ठेवून आलोय आणि ते आपल्या अभ्यासाला पुन्हा जोमाने लागले. तर जेव्हा त्यांना जी जाणीव झाली, तेव्हा त्यांनी ते आपला अभ्यास 16 ते 18 तास हा काय दिवसातून करत चालू आहे होते ठीक-ठाक साधारणपणे? आणि जेवढी आपली ताकद आहे तोपर्यंत. समाजशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांवरती त्यांनी 6 महिन्यातच अ, अ, प्रभुत्व मिळवलं. पुढे असा प्रसंग येतो, की त्याच विद्यापीठात त्यांची लाला लजपत रायांसोबतही भेट होते. तर ती 1914 साली त्यांची भेट होते. सोबत अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर.ए. सेलिग्मन अ, हेही होते हेही होते आणि त्यांची जेव्हा ह्या तिघांची भेट होते, तेव्हा सेलिग्मन हे लाला लजपत रायांना भीमरावांची अशी ओळख करून देतात, की भीमराव हे हिंदी विद्यार्थ्यातच नव्हे, तर अमेरिकेतील विद्यार्थ्यातही श्रेष्ठ आहेत. अशा पद्धतीचे त्यांचे जे शिक्षक होते सेलिग्मन, आर.ए. सेलिग्मन हे अशी त्यांची ओळख करून देतात. पुढे एम.ए. पी.एच.डी.च्या परीक्षांच्या विषयाचा अभ्यास संपवून विस्तृत वाचनात वाढ होऊ लागते आणि ते टिपणे संक्षिप्तपणे लिहून घेण्याची त्यांची लघुलिपी ते शोधून काढतात.
न्यूयॉर्कमध्येच त्या काळात महाराष्ट्र क्लब हा तिकडे जे आपले हिंदी विद्यार्थी होते त्यांचा तिकडे महाराष्ट्र क्लब होते. त्या महाराष्ट्र क्लबमध्येही बाबासाहेब आपलं बाबासाहेब आपलं नाव नोंदवून सभासद असतात. तिथे डॉक्टर हार्डिकर हे प्रमुख कार्यकर्ते होते. राजकीय विषयांवरती त्या क्लबमध्ये बरीच चर्चा होत असे. सामाजिक आणि धार्मिक प्रश्नाकडे मात्र बाबासाहेब दुर्लक्ष करत असत. बाबासाहेब म्हणजे त्या क्लब मार्फत सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात असे. पुढे भीमराव एम च्या परीक्षेत उत्तीर्ण होतात. ती पदवी त्यांना जून 1915 रोजी मिळते. म्हणजे ही 3 वर्षाची जी पदवी होती बाबासाहेब हे एका 2 वर्षातच पूर्ण करतात. जी 1916च्या जून मध्ये पूर्ण होणार होती ती ते 15 मध्येच पूर्ण करतात. अर्थशास्त्रात ते संशोधन करून एका प्रश्नावर निबंध लिहून पीएचडी ची पदवी मिळवावी याच्यासाठी प्रोफेसर सलिगमन त्यांना मार्गदर्शन करतात. प्रोफेसर सलिगमन हे भीमरावांचे अत्यंत आता चांगल्या पद्धतीची त्यांची दाट मैत्री झाली होती. ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि पीएचडी साठी त्यांना प्रवृत्त करून बाबासाहेब पीएचडी साठी आपला अर्ज दाखल करतात. आणि पुढे जो प्रबंध लिहायचा होता बाबासाहेबांना पीएचडी साठी, तर बाबासाहेब खूप विचार करतात की कशावरती मला प्रबंध लिहावा लागेल. तर सुरुवातीला बाबासाहेब असा विचार करतात की 1765 पासून 1914 पर्यंत हिंदुस्थानच्या आर्थिक प्रश्नांवरती जेवढे ग्रंथ व सरकारी अहवाल विद्यापीठातील वाङ्मय आपला प्रबंध तयार करण्यासाठी वाचून काढतात बाबासाहेब. व शेवटी द नॅशनल डिव्हायडेड ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी नावाचा प्रबंध ते पीएचडी साठी नावाचा प्रबंध हे पीएचडी साठी ते सादर करतात आणि आपली डॉक्टरेट पदवी मिळवतात. तो प्रबंध छापून आणि प्रसिद्ध करावा लागतो, करण्यासाठी विद्यापीठात करावा लागतो. पण आर्थिक अडचणीमुळे तो प्रबंध ते प्रसिद्ध करत नाहीत. व्यवहारात वापरण्यास संबंधी संमती असते की तुम्ही पीएचडी झाले, पण त्यांना पदवी मात्र त्या काळात मिळत नाही. पुढे या पदवी प्रबंधाचे नाव त्यांनी इव्हॅल्युएशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया असे ठेवून पुढे तोच प्रबंध ते इव्हॅल्युएशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्शियल इन ब्रिटिश इंडिया असे ठेवून इंग्लंडच्या पीएस किंग अँड कंपनी या प्रकाशनामार्फत तो 1927 ला ते प्रसिद्ध त्यांना करावा लागतो. त्याच्या प्रती ते कोलंबिया विद्यापीठात पाठवतात 1927 मध्ये. आणि भीमरावांना पीएचडी ची पदवी त्या तारीख 8 जून 1927 ला रितसर मिळते. आता तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतो की बाबासाहेबांना जो पीएचडी ला जो प्रबंध द्यायचा होता तो त्यांनी ते देतात, पण तो विद्यापीठाच्या काही अटी असल्या कारणाने तो छापून विद्यापीठात सबमिट करायचा असतो. आणि काही आर्थिक अडचणी असल्या कारणाने तो द नॅशनल डिव्हायडेड ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी हा प्रबंध ते 1927 ला त्याचं नाव बदलून प्रबंधाचं नाव ते एव्हल्युएशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्शियल इन ब्रिटिश इंडिया असं करून तो छापून पीएस किंग अँड कंपनीच्या प्रकाशकांना मार्फत छापून ते विद्यापीठाला पाठवतात. आणि त्यांना 1927च्या जून 8 मध्ये पीएचडी हा किताब त्यांना बहाल होतो. पुढे विद्यापीठाचा नियम पीएचडी साठी असा होता की एकाही कुटू प्रश्नांवरती संशोधात्मक दृष्टीने विचार करून निबंध लिहावा व विद्यार्थ्यांपुढे वाचून दाखवावा. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक त्यांना निबंध जो कुट प्रश्न आहे, जो जटिल प्रश्न आहे आपला, त्याच्या मार्फत आणखीन एक निबंध लिहावा आणि तो विद्यार्थ्यांपुढे वाचून दाखवावा. तर बाबासाहेब त्या निबंधासाठी विचार करतात की संभाजीच्या कारकिर्दीतील महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती कशी होती या विषयावर संशोधात्मक निबंध लिहिण्याचे ठरवून बाबासाहेब शेकडो पुस्तके वाचतात. पुन्हा आपलं वाचन सुरू करून ते त्यांना दुसरा जो निबंध लिहायचा होता तो संभाजी महाराजांची महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती काय होती याच्यावरती लिहिण्याचं ते ठरवतात. आणि त्या अनुषंगाने ते शेकडो पुस्तके पुन्हा वाचतात. तर आपण ह्यामध्ये बाबासाहेबांचं वाचन आणि बाबासाहेबांचा अभ्यास हे कशा पद्धतीचं
होतं हे आपल्या समोर येतं. तर त्यासाठी ते तयार करतात आणि शेकडो पुस्तके वाचून सामुग्री तयार करतात आणि निबंध ते लिहितातही. पण पुन्हा तो विचार त्यांना रद्द करावा लागतो आणि त्यांच्या पुढे हा विचार रद्द करण्याचे कारण एकच असते, की ज्या जाती व्यवस्थेमुळे अस्पृश्य समाजाला हीन अवस्था प्राप्त झाली, त्या जाती व्यवस्थेवर संशोधात्मक निबंध लिहावा असा ते विचार पुष्कळ दिवस मनात त्यांच्या खेळत होता. त्या विचारांनी पुन्हा जोर धरून सदरचा सदरचा विषय त्यांनी निबंध लिहिण्यास ते सुरुवात करतात आणि मग ते कास्ट इन इंडिया अँड देअर मेकॅनिझम हा निबंध ते लिहितात. म्हणजे बाबासाहेब एका विचारांती पोचले होते, की महाराष्ट्रातली जी संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीतली महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती काय होती. परंतु हा विचार करत असताना त्यांच्या डोक्यात एक सतत विचार घोंगावत होता, की ही जी भारतातली जाती व्यवस्था काय पद्धतीची हीन अवस्था करून ठेवली आहे आणि त्या विषयावरती आपण प्रबंध लिहावा आणि भारताचा जो विषमतेचा धडा आहे तो जगाच्या क्षितिजावरती मांडावा हा विचार त्यांचा पुढे आला आणि त्यांनी कास्ट इन इंडिया अँड देअर मेकॅनिझम हा प्रबंध त्यांनी मांडला. पुढे समाजशास्त्र, मानववंश शास्त्र आणि इतिहास या विषयांवरची पुस्तके वाचल्यानंतर हा जो निबंध आहे हा निबंध लिहिताना त्यांना भरपूर प्रकारचं लिटरेचर, भरपूर प्रकारचं वाङ्मय त्यांना तिथे अभ्यासाला मिळालं आणि त्यांना एका पद्धतीचं फरक त्यांना मांडता आला, की काय पद्धतीचं विषमता ही भारतात आहे. तर त्यासाठी ते समाजशास्त्र, मानववंशशास्त्र आणि इतिहास यावरची पुस्तके त्यांना वाचल्यानंतर हिंदू समाजातील जाती संस्था या प्रश्नाकडे पाहण्याची दृष्टी प्राप्त झाली. ही दृष्टी त्यांना तेव्हाच प्राप्त झाली आणि हिंदू धर्मातील धार्मिक ग्रंथ, पुराणे इत्यादिकांमध्ये जाती कशी उत्पन्न झाल्या, ह्या जाती कशा उत्पन्न झाल्या हा बाबासाहेबांनी 1916 म्हणजे वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी अभ्यास केला होता, की जाती कशा उत्पन्न झाल्या. पुढे मनुष्य जातीची उत्पत्ती झाल्यानंतर त्यांच्यात धर्म, विवाह, कुटुंब, नीती, देश, राज्यकारभार, साम्राज्य इत्याकांबद्दल शास्त्रशुद्ध ज्ञान भीमरावांना त्या अभ्यासातूनच प्राप्त झालं आणि जाती उत्पन्न झाल्या या प्रश्नाची ठाण्यांनी समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास शास्त्रांच्या दृष्टिकोनातून करून भीमरावांनी भारतातील जाती, त्यांची घटना, उत्पत्ती, वाढ हा निबंध तयार केला. पुढे कोलंबिया विद्यापीठातील समाजशास्त्राचे प्रोफेसर डॉक्टर ए गोल्डन वायझर आणि त्यांचे विद्यार्थी संघ यांच्या पुढे त्यांनी 9 मे 1916 रोजी हा प्रबंध भीमरावांनी वाचला. तेव्हा वयाचे अवघे 25व्या वर्ष होते. तर बाबासाहेबांनी हा अभ्यास हे वाङ्मय तिकडे अभ्यासून हा कास्ट इन इंडिया हा ग्रंथ हा निबंध मांडला आणि ह्याचा पाया पुढे त्यांनी सामाजिक ज्या गोष्टी किंवा सामाजिक त्यांनी जे कार्य केलं याच्यामध्ये ह्या मूलभूत गोष्टींचा त्यांना फार उपयोग झाला आणि त्यांचा जो पाया आहे हा त्यांनी ह्या परिस्थितीतच निर्माण केला होता. तर हा 9 मेला 1916 ते आपल्या विद्यार्थी संघापुढे आणि डॉक्टर गोल्डन वायझर हे त्यांचे प्रोफेसर यांच्या पुढे ते मांडतात. पुढे ह्याच प्रबंधाचं पुस्तका रूपातून म्हणजे 1917च्या मे मध्ये भीमरावांनी इंडियन अँटिक्वेरी या मासिकेत हे पुस्तक रूपाने प्रसिद्ध केलं होतं. आणि तर त्या ह्याच्यामध्ये असं आहे त्या प्रबंधात की एक मजकूर आला होता, तो मी तुमच्या समोर वाचून ठेवतो की जाती कशा निर्माण झाल्या याबद्दलचा थोडासा मजकूर आहे. तर हा मला फार आवडला आणि खरंच आपण त्या अनुषंगाने विचार करायला दाखवतो. आर्य, द्रविड, मंगोलियन आणि सिथियन या लोकांच्या मिश्रणाने हिंदी समाज तयार झाला. हा समाज वन्य व्यवस्थेतून सुधारत जात असता त्यांच्यात रक्त मिश्रणाची कल्पना अमान्य होत गेली व शेवटी जमातीतून बेटी व्यवहार बंद केला.
असा केला गेला. असा निश्चय दृढ होत गेला. परिणामी निरनिराळे समाज वेगवेगळ्या विलग होऊन त्यांच्यातील रोटी व बेटी व्यवहार बंद पडला. एक समाजात पाहून दुसरा समाज ही त्याची री ओढू लागला. तिसऱ्यानेही तशीच री ओढली. अशा प्रकारे हिंदू समाज व्यवस्था निर्माण झाली. जाती कशा उत्पन्न झाल्या अशा पद्धतीचा निबंधातील हा सारांश बाबासाहेबांनी मांडला होता. लेखकाने असं नमूद केलं आहे त्यामध्ये. पुढे त्यांचा पीएचडी झाल्यानंतर जी बाबासाहेबांची 3 वर्षाची जी पीएचडी होती ती बाबासाहेब आपली पूर्ण करतात आणि त्यानंतर त्यांना लंडन युनिव्हर्सिटीच्या सर्व पदव्या काबीज करण्यात याव्या अशी त्यांची एक महत्वाकांक्षा उत्पन्न होती. आता आपली पीएचडी तर पूर्ण झालेली आहे 3 वर्षांनी. आता लंडन मध्ये बाबासाहेबांना पुढचं शिक्षण घेण्यासाठी वेध लागतो. तर याचं कारण असं आहे की त्यांचे जे शिक्षक होते सेलिगमन, हे सेलिगमन हे अर्थशास्त्र ज्ञ होते आणि त्यांचे मित्र आणि मित्र शिक्षक होते. तर ह्यांचा वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होते. आता बाबासाहेबांचा त्यांच्या मार्गदर्शनामार्फत आता लंडनच्या जे स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आहेत याकडे त्यांचं लक्ष वेधतं आणि आपणही आता पुढच्या ज्या अर्थशास्त्र हे बाबासाहेबांचा आवडता विषय असल्या कारणाने पुढच्या ज्या आपल्या ज्या पदव्या आहेत त्या हासिल करावं ह्याचा वेध लागतात आणि आपला जो वेध आहे ते त्याकडे वळवतात. तर ते त्या सविस्तर लंडन विद्यापीठात अभ्यास करून अर्थशास्त्राच्या पदव्या घेऊन घ्याव्यात याच्यासाठी 1916 पासूनच फेब्रुवारीत ते सयाजी महाराजांना कळवतात आणि माझी शिष्यवृत्ती आपण वाढवा अशी विनंती करतात. त्याच पद्धतीचे ते दुसरे पत्रही पाठवतात पण महाराजांकडून त्यांना हवा तसं उत्तर मिळत नाही आणि मग ते काय करतात, जे आपले शिक्षक मित्र असतात सेलिगमन यांच्याकडून ते शिफारशी पत्र लिहून ते महाराजांना पाठवतात आणि त्यांच्या मार्फत ते आपली 1 वर्ष आपली शिष्यवृत्ती आणखीन वाढवावी सेलिगमनांच्या जे शिफारस पत्र महाराजांना पाठवून अशी विनंती करतात. तर ते पत्र मिळताच त्यांना बडोदा संस्थानाकडून आणखीन 1 वर्षाची शिष्यवृत्ती वाढवण्याचा संधी प्राप्त करून घेतात. त्या अनुषंगाने जेव्हा त्यांचं जून मध्ये त्यांना जी पीएचडी प्राप्त होते, आता ते आपला ध्येय गाठण्यासाठी लंडनच्या त्यांना वेध लागतो. त्यानुसार ते जून 1916 मध्ये भीमराव आपला बोटीने प्रवास करून लंडनच्या लिव्हरपूल बंदरात उतरतात. लिव्हरपूल बंदरापासून लंडनला ते रेल्वेला जायचे असते परंतु आर्थिक अडचण त्यांना फार भेसळवते आणि त्यांच्याजवळ तिकिटीलाही पैसे नसतात. तर तो एक प्रसंग आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तो असा आहे की त्यांच्याजवळ ते तिकिटीलाही जेव्हा ते लिव्हरपूल बंदरात उतरतात आणि रेल्वेने प्रवास करून लंडनला जायला निघतात तेव्हा त्यांच्याकडे तिकिटीला पैसे नसल्या कारणाने ते विना तिकीट रेल्वेचा प्रवास करतात आणि त्यांचा एक सहप्रवासी असतो त्यांना त्यांच्याकडून तो ऍड्रेस घेतात की आता मला अशाच्या कॉलेज पर्यंत पोहोचायचं आहे. तर तो ऍड्रेस ते तोंडी लिहितात आणि ते आपल्या कॉलरच्या शर्टाच्या आपल्या असतो तिथेच ते मार्क करून तसं लिहितात आणि तो आपला विना तिकीट प्रवास ते करून थेट इंडिया हाऊस मध्ये राहण्यास पोचतात जून 1916 मध्ये. ठीक आहे. तर पुढे लंडन मध्ये तिथे त्यांना प्रोफेसर एडविन कॅनन हे अर्थशास्त्राचे प्रोफेसर यांची भेट होते. हे बाबासाहेबांना भेटलेले हे अर्थशास्त्राचे हे दुसरे प्रोफेसर आहेत आणि पुढे जेव्हा त्यांची भेट होते तेव्हा प्रोफेसर सेलिगमन जे अमेरिकेतले प्रोफेसर होते त्यांच्याकडून अर्थशास्त्रातले अधिकारी पुरुष व सिडनेबी यांना एक परिचय म्हणून ते आपले पत्र घेऊन येतात आणि त्या पत्रात भीमरावांना अभ्यासाला सहाय्य व इंडिया हाऊस मधील अर्थशास्त्र विषयक वाङ्मय उपलब्ध करून देण्याची शिफारस करतात. जे त्यांचे वर्ग मित्र होते माफ करा शिक्षक मित्र होते सेलिगमन यांच्याकडून ते शिफारस पत्र घेऊन येतात आणि जे कॅनन असतात प्रोफेसर यांना विनंती करतात की हा जो विद्यार्थी आहे हा माझा आवडता विद्यार्थी आहे आणि याला तुम्ही इंडिया हाऊस जे आपलं अर्थशास्त्राचं जे लायब्ररी आहे तिकडे त्यांना अर्थशास्त्राचं वाङ्मय वापरण्याची संधी प्राप्त करून द्यावी. पुढे
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेमध्ये 11 ऑक्टोबर बघा 11 ऑक्टोबर 1916 रोजी ते 1916 रोजी प्रवेश मिळवतात. तसेच ते जेव्हा ते आपलं पॉलिटिकल इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स मध्ये प्रवेश मिळवतात तेव्हाच ते बॅरिस्टरचा अभ्यासही पूर्ण करण्याच्या हेतूने भीमरावांनी ग्रेन इन मध्ये ग्रेज इन मध्ये 11 नोव्हेंबर 1916 आपलं नाव नोंदवतात. म्हणजे पहा की दोन्ही जे पदव्या आहेत त्याच्यासाठी बाबासाहेब एकत्रच नाव नोंदवतात. पुढे अर्थशास्त्रात उच्च पदव्या अमेरिकेत मिळाल्या आहेत आणि लंडनमध्ये विद्यापीठात बीएससीच्या परीक्षेला न बसता एमएससीच्या परीक्षेला बसण्याच्या विद्यापीठात ते विनंती करतात. ते शिफारस पत्र घेऊन येतात की हा जो विद्यार्थी आहे, सेलिंगमन त्यांची शिफारस करतात की हा जो विद्यार्थी आहे याचा बराचसा अभ्यास हा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये झाला आहे. तर अशा ह्या विद्यार्थ्याला लंडन विद्यापीठात बीएससी मध्ये न बसता ह्याला डायरेक्ट एमएससीच्या परीक्षेला बसवा अशी ते शिफारस करतात. तर त्यांच्या विनंतीला मान देऊन प्रोफेसर कॅननच्या मार्फत ती विनंती 18 डिसेंबर 1916 रोजी ही विनंती मान्य होते. तर हे असं आहे की जेव्हा बाबासाहेब अमेरिकेतून लंडन मध्ये येतात तर जे शिफारस पत्र होतं तर त्या शिफारस पत्रानुसार त्यांची जे कॅनन असतात, कॅनन आणि त्यांचे सहकारी सिडने वेब, कॅनन आणि सिडने वेब हे बाबासाहेबांची एक इंटरव्ह्यू घेतात आणि हे इंटरव्ह्यू मध्ये त्यांच्या असं लक्षात येतं की हा जो विद्यार्थी आहे अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून आलेला आहे, ह्याचा जो अभ्यास आहे हा अभ्यास जो आपल्या सोबत आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकवणारे जे प्रोफेसर आहेत, जे प्राध्यापक आहेत, ह्यांच्या तुलनेचा अभ्यास हा विद्यार्थी करून आलेला आहे. आणि ह्याला आपण ह्याची जी विनंती आहे की बीएससी ला न बसता एमएससी ला बसावी आणि त्या अनुषंगाने ते मान्य करतात. त्यांचा जो इंटरव्ह्यू घेतात त्याच्यावरती ते तयार होतात की यांना आता एमएससी ला आपण पुढच्या पदवीला आपण याला प्रचारण करावे. पुढे एमएससीच्या पदवीसाठी भीमरावांनी तर त्यांचं विस्तृत वाचन तर सुरूच होतं त्यांच्या लायब्ररीमध्ये आणि एमएससीच्या पदवीसाठी भीमरावांनी प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इंडियन फायनान्स हे लिहिण्याचे ठरवले. वाचन अभ्यासाचा सपाटा लावून इंडिया हाऊस व ब्रिटिश म्युझियम ग्रंथातील पुस्तके वाचून टिप्पणी लिहिण्यात दंग असत. तसेच नोव्हेंबर पासून ग्रेज इन मधील बारची लेक्चर्स ऐकवायला जात असत. सकाळी बाबासाहेबांचा दिनक्रम असा असायचा की सकाळी 8 वाजता ते सुरुवात करायची आपल्या दिवसाचे आणि वाचन व अभ्यास इतकं करत ते रात्री कधी त्यांना 1 आणि 2 वाजेपर्यंत हा चालूच असायचा. जेवढा जेवणासाठी विश्रांतीसाठी घेतला जाईल इतकं ज्ञान साधण्यासाठी उग्र तपश्चर्या त्यांची सतत चाललेली असायची. म्हणजे बाबासाहेबांचं अशा पद्धतीचं तपश्चर्या ही बाबासाहेबांनी हासिल केली आणि तेव्हा ह्या त्यांना डिग्र्या हासिल झालेल्या आहेत. ह्या आपण लक्षात घ्यायला हव्यात की आपण जर म्हणतो की बाबासाहेब व्हावे, पण बाबासाहेब जर आपण असं सांगण्यात किंवा ऐकण्यात नाही, त्याच्यासाठी ही फार तपश्चर्या करणं गरजेचं आहे. की आपण म्हणतो की बाबासाहेबांचं कार्य मला पुढे घेऊन जायचंय आणि मी माझं नोकरी सोडतो किंवा मी माझं कुटुंबाचा त्याग करतो आणि मग मला होता येईल का, तर ते नाही होता येणार. तर बाबासाहेबांचं जर कार्य आपल्याला जर पूर्ण आणि करायचं असेल तर अशा पद्धतीचाच समाज किंवा अशा पद्धतीचे विद्यार्थी समाजात घडवावे लागतील. अशा पद्धतीचा अभ्यास करावा लागेल प्रत्येकाने, नाही? हो सर. तेच आहे अशा पद्धतीचा अभ्यास आणि हे चरित्र आपण डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे की बाबासाहेबातले परदेशातले शिक्षक त्यांच्या समोर मार्गदर्शक होते आणि त्यांनी मार्गदर्शन केलं. पण बाबासाहेबांनी जे आता कालच्या आपण लेक्चर मध्ये सांगितलं की शील आणि आदर्श व्यक्ती हे डोळ्यासमोर ठेवून आपण त्या शिक्षणाचा उपयोग आपण परिवर्तन गोष्टी करण्यासाठी किंवा आपली प्रगती करण्यासाठी आपण योग्य पद्धतीने करू शकतो. तर पुढे मी जातो.
तर त्याच दरम्यान त्यांना जी 1 वर्षाची शिष्यवृत्ती वाढून मिळते बडोदा संस्थानाकडून आणि त्यांचा काळ तो समाप्त व्हायला येतो. तर ते बडोदा संस्थामध्ये अर्ज करतात की आणखीन मला 2 वर्षाची शिष्यवृत्ती वाढवण्याची भीमराव विनंती करतात. पण संस्थेकडून ती फेटाळली जाते. प्रोफेसर कॅनन यांनी दिलेली एमएससी साठी प्रबंध आणखीन काही काळाने विद्यापीठात सादर करण्याची सवलत मिळावी. म्हणजे त्यांना आता एमएससी साठी प्रबंध सादर करायचे आहेत आणि तो मला प्रबंध सादर करण्यासाठी माझा जो शिष्यवृत्तीचा काळ आहे तो आपण वाढवावा याच्यासाठी बाबासाहेब विनंती करतात. परंतु तारीख 18 जुलै 1917च्या बैठकीत अभ्यासातील खंड माफ करावं व आणखीन 4 वर्षाच्या आत पुन्हा सुरुवात करून तो संपवावा. म्हणजे असा निर्णय होतो की संस्थानेकडून त्यांना शिष्यवृत्ती वाढवावी म्हणून ते अर्ज पाठवतात, पण शिष्यवृत्ती आपण काही कारणास्तव वाढवू शकत नाही असं त्यांना पत्र मिळतं. मग ते काय करतात, जे आपले प्रोफेसर कॅनन असतात यांच्या मार्फतच विद्यापीठाला अर्ज आणि विनंती करतात की माझा जो खंडित होणार आहे जो अभ्यासक्रम तो मला काही मर्यादा वापरून तो द्यावा आणि मी कालांतराने तो पुन्हा येऊन आपल्या विद्यापीठात येऊन मी तो पूर्ण करेन असा ते ठराव करून घेतात. तर तो ठराव त्यांचा 18 जुलै 1917च्या बैठकीत पास होतो. तर त्याच्यासाठी त्यांना जे त्यांचे प्रोफेसर होते कॅनॉन यांची फार मदत होते. म्हणजे हे दुसरे शिक्षक आहेत. शिक्षकांचं महत्व आपण जेव्हा आपला हा अभ्यासक्रम हा पूर्ण होईल हा टॉपिक तेव्हा शिक्षकांचं महत्व आणि टप्प्याटप्प्याने त्यांना मिळालेले शिक्षक याच्यावरती आपण 2 मिनिटं बोलणार आहोत. कारण असे शिक्षक आणि वेळोवेळी समाजामध्ये असावेत आणि मार्ग मिळावं असं मला वाटतं. पुढे तर त्यांना नाराज होऊन आपलं पुन्हा मुंबईचा प्रवास सुरू करावा लागतो. तर ते मुंबईचे तिकीट काढतात. तर त्या दरम्यान जेव्हा 17 ऑगस्टच्या दरम्यान मुंबईचं तिकीट काढतात तेव्हा जगामध्ये पहिल्या महायुद्धाची परिस्थिती असते. पहिल्या महायुद्धाची परिस्थिती असते. तर त्या परिस्थितीची जाणीव ठेवून बाबासाहेब आपल्या जो आपला दस्तावेज असतो, जो त्यांचे जी पुस्तकं असतात, जी त्यांनी 200-300 पुस्तकं अमेरिकेतून लंडनमध्ये जमवलेले असतात, अशा 26 वर्षाच्या विद्यार्थ्याकडे जी पुस्तकं 200-300 पुस्तकांचा दस्तावेज घेऊन जायचा असतो. तर त्या युद्धजनिक परिस्थितीचा विचार करून बाबासाहेब आपली 600 रुपयाचा थॉमस कुक या विमा कंपनीकडून विमा काढतात आपल्या पुस्तकांचा. तर हे आपण पाहायला पाहिजे की एक असा विद्यार्थी आणि एवढ्या आर्थिक अडचणीतून जाताना त्यांनी आपल्या पुस्तकाचा विमा हे त्यांना काढावा लागला. म्हणजे पुस्तकाचं महत्व आणि ज्ञानाचं महत्व आपलं किती आहे हे आपल्याला यांच्या आदर्शातून आपल्याला नेहमी जाणवतच. तर अशा गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात. पुढे ऑगस्टच्या 17ला ते मुंबईत पोहोचतात. त्याच दरम्यान दरम्यानचं सामान आगबोटीने येणार होते ती बोट शत्रूच्या हल्ल्यात समुद्रात बुडाली आणि आर्थिक परिस्थिती हलाखीची असते. तर जे पुस्तकं येणार होती तीच बोट त्या महायुद्धाच्या परिस्थितीमुळे समुद्रात बुडते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती फारच हलाखीची होते जेव्हा ते मुंबईत येते. कारण आपलं आतापर्यंत बाबासाहेबाचा जे अर्निंग सोर्स आपण म्हणू शकतो असं काहीच नव्हतं. तर आणि लग्न तर झालं होतं. तर आपण हे जे पूर्ण त्यांचं कुटुंब होतं हे कुटुंब कशा पद्धतीनं आपलं सर्व्हाइव्ह करत असेल हा पण विचार करावा लागेल. आणि कुटुंबातील त्यांचे वडील बंधू असतील, आनंद आहे, त्यांच्या वहिनी आहेत लक्ष्मीबाई, यांनी त्यांच्या कुटुंबासोबत तटस्थपणे राहिल्या. तर ह्यांचं योगदान आपल्याला महत्वाचं आहे की रामजी बाबांनंतर त्यांचं कुटुंब जे आनंदाने सांभाळलंय, त्यांचा मुलगा आहे यशवंत आहे, त्यांची पत्नी आहे, यांचं त्यांनी टेक केअर त्यांचे छत्रछाया केले की ह्याची आपल्याला वेळोवेळी जाणीव असावी आणि आपण त्यांचाही आपण सदैव कृतज्ञ असावं. तर त्यांचे ते काही दिवसातच त्यांना ते 600 रुपये विम्याचे मिळतात आणि मग त्यांना पुन्हा जो त्यांचा करार असतो बडोद्यामध्ये बडोदा संस्थामध्ये नोकरीला जाण्याचा, त्याच्यासाठी ते
वाट धरतात आपली. आणि तेव्हा ते महाराजांना तेव्हा त्यांना जेव्हा ते रुजू होतात तेव्हा ते महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून त्यांची नेमणूक होती. जेव्हा ते बडोदे संस्थानामध्ये जातात तेव्हा त्यांची त्या संस्थानामध्ये महाराजांच्या मिलिटरीचे सेक्रेटरी या पदावरती त्यांची नेमणूक होते आणि दरमहा त्यांना 125 रुपये त्यांना पगारही चालू होतो. सर आणि हा बोला ना सर. एवढ्यावरती आपण चर्चा घेऊया का असं म्हणत होतो. हो चालेल ना मग. हा काय हरकत नाही. किंवा कंटिन्यू करूया का? हे पहिलंच पुस्तक चाललंय का? हा हे माझं पहिलंच पुस्तक आहे आणि हे आणि कुठपर्यंत आहे? 1923 पर्यंत आहे. आणि हा काय आहे माहितीये का, हा क्रम आहे ना, हा बाबासाहेबांच्या विद्यार्थी दशेत विद्यार्थी कसे होते बाबासाहेब, चालतं हा महत्वाचा आहे. आणि मग आपण आहोत तर अजून एक 15 मिनिटं चर्चा करू आणि पाहिजे तर उद्या याचा शेवट करू आपण सर. नाही कारण ठीक आहे, आता परत बाबासाहेब जातात ना लंडनला. मग ते पुढे असेल त्याच्यामध्ये सांगा. माझं म्हणणं होतं याच्या नाही परत लंडनला जातात म्हणजे तो पण काळ कसा आहे सर. 17 मध्ये ते येतात ऑगस्ट मध्ये आणि 5 जुलै 1920 ला म्हणजे जवळपास 3 ते 4 वर्ष ते 4 वर्षांनी जातात. तर 4 वर्षामध्ये ते 2 वर्ष सिडनेम कॉलेजमध्ये प्राध्यापकही होते. बरोबर राईट. आणि मग त्यांनी एक कंपनी सुरू केली. असं त्यांनी 2 ग्रंथही लिहिले. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर हे थोडं पुढे वाढत जाणार आहे. तर आज आपण थोडं आणखीन एक 10-15 मिनिटं घेऊ आणि पुढे याचा आपण या खंडाचा समारोप करू आपण. माझं काय म्हणणं होतं सर, कसं करता येईल, आता बाबासाहेब लंडनहून वापस आले. तर हे विद्यार्थी देशातले जे वापस झाले तिथं आपण थांबलो आणि उद्या इथून पुढे सुरू केलं तर बरं पडेल असं माझं म्हणणं होतं. आता मग इथपर्यंत काय चर्चा करता येईल आपल्याला, की आता आधीच्या गोष्टी तर जवळपास सगळ्यांना माहित असतात किंवा त्यावेळी करता येईल. मी कोणत्यावर चर्चा करावं म्हणत होतो. बाबासाहेब जेव्हा पहिल्यांदा न्यूयॉर्कला जातात कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये, आणि परत आपल्या मीटिंग मध्ये जे आहेत विलास सर आणि संजय मोकळे सर, यांना मी आवाहन करेल की त्यांना जर व्हिडिओ ऑन करायचा असेल तर त्यांनी व्हिडिओ ऑन करावा, म्हणजे आपल्याला यावर चर्चा करता येईल. तर माझं काय म्हणणं चाललं होतं की जेव्हा ते पोहोचतात तिथून मग त्यांनी वेगवेगळी जी पत्र घरी पाठवली ती रायटिंग्स ऑफ स्पीचेसच्या वॉल्यूम 18 मध्ये आहेत. ओके. आणि वॉल्यूम 20 मध्ये आहेत. तर 18 मध्ये ऍक्च्युली भाषण आहेत, आता वॉल्यूम 20 मध्येच आहे. तर ती सोबत घेता आली तर घेऊया. आणि परत त्यांनी जे 3 प्रबंध लिहिलेत, आता पीएचडी साठीचा प्रबंध लिहिलाय इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. तर ते तुमच्याकडे लिहून आहे का सर म्हणत होतो. आणि एमए साठीचा जो प्रबंध आहे त्याचं नाव काय ते सांगू शकाल का म्हणत होतो. एमए साठीचा तो ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी असा आहे का म्हणत होतो. हा तोच आहे सर, तोच आहे. ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी. ओके. तर माझं काय म्हणणं चाललं होतं, आता आपल्याकडे दादाराव म्हणून आले होते मीटिंग मध्ये, त्यांना बघा फोन आला म्हणून ते गेले. तर ते म्हणत होते की उद्या या पुस्तकावर विवेचन करतो. कारण बाबासाहेबांनी एमए साठी जे पुस्तक लिहिलंय ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी, पीएचडी साठी जे लिहिलंय इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. आवाज नाही येतोय. तर आलं का लक्षात. आणि मग कास्ट इन इंडिया आहे. 2 मिनिट. आणि कास्ट इन इंडिया आलं का लक्षात. ओके ओके. हा म्हणजे काय होईल की त्या काळामध्ये बाबासाहेब मी काय म्हणतो ऐका ना, मी काय म्हणतो आपण आता हे जे आपण हे सुरू आहे हे एक लयामध्ये जर सुरू थांबून बाबासाहेबांचे प्रबंध आणि बाबासाहेबांनी जे हे जमा केलेत आपलं पीएचडी मिळवण्यासाठी किंवा एमए मिळवण्यासाठी, त्याचा एक त्याला ही सिरीज बरोबर संपली की आपण जर ते त्याच्यावरती जर डिस्कशन केलं तर. अच्छा. ओके. तसंही चालेल. म्हणजे हे कसं आहे सर, हे आपल्या डोळ्यासमोर तरणार आहे. बाबासाहेब असे आले म्हणजे डे टू डे समोर जात आहेत आपल्याला. चालू दे सर. बरोबर आहे सर. म्हणजे कसं आहे सर, त्यांची ती खंड होईल. लिंक टू टेल सर, लिंक टू टेल. एकदा आपल्याला कळालं की बाबासाहेब असे होते, त्यांचा प्रवास विद्यार्थी दशेतला प्रवास असा होता आणि मग विद्यार्थी दशेतले त्यांचे खंड काय होते, त्यांनी काय आर्ग्युमेंट्स केले, त्याच्या अनुषंगाने आपण एक सेक्शन घेऊ शकतो सर. ओके. शुअर. चालेल.
हो. तर प्लीज कंटिन्यू सर. कंटिन्यू करू. ठीक आहे, म्हणजे आता ते 17 मध्ये त्यांना पुन्हा रुजू व्हावं लागतं बडोदे संस्थेमध्ये. म्हणजे काय सर, धम्मदीप सर, हे काय की अजून त्यांच्या विद्यार्थी दशेतलं जेव्हा त्यांना ते आपलं काय बोलतात त्याला, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. माझी लाईट गेली, एक मिनिट. हॅलो, तुम्ही आवाज येतोय ना? आवाज येतोय. बरं. हा, आवाज येतोय सर, बोला बोला. माझ्याकडची लाईट गेली इकडची, आता प्रश्न झालाय तो आपण चालेल सर, 2 दिसणार मिनिट नाही होल्ड तुम्हाला. करू ना आपण. लाईटची व्यवस्था करा तुम्ही. हा. तर आपण, मी काय म्हणतो सर, मग आपण हे उद्या मी आता लंडन मधून ते आले, आता ह्याच्या पुढचं आपण उद्या कंटिन्यू करू, पाहिजे तर आपण मग डिस्कशन करू, कारण माझ्याकडे आता लाईटचा प्रॉब्लेम आहे. चालेल सर. बाकीचे काय म्हणतात यांना मी विचारेल, त्यानुसार आपण करूया. विलास सर, संजय सर. जी सर. जी. हा, आता लाईट गेली त्यांच्याकडे, तर बोला, चर्चाच करूया का म्हणतोय मी. आतापर्यंत जे झालंय ना त्यावरती चर्चा करूया का? यात हा, हो, आता- चर्चा करा. माहित होत्या नाही का? चालेल चालेल. सर मला असं हो. मला विचारायचं आहे संजय सर, हे म्हणजे हा, सर. आपण, माझा हा पहिलाच प्रयत्न आहे, पण हे आपल्याला असं अजून कशा पद्धतीने मांडता येईल असं मला आपल्याला विचारायचं आहे. म्हणजे काय आपण करू नाही शकतो सर, का असं? हे जे आता जो काही प्रयत्न चालू आहे आपला, हाही संयुक्त प्रयत्न आली आहे. लाईट आली. हा हा. कारण की बोला सर सर. असं आहे, आपण जे तुम्ही पहिल्यांदा म्हटलं की आपण जर वेगवेगळे म्हणजे प्रबंध मधात घेतला तर जे सिक्वेन्स आहे तो चालला जाईल. हो हो हो. त्यामध्ये तारतम्य राहणार नाही आणि ते आपलं तुटत जाईल मधामधातून. हो, बरोबर आहे. आपल्याला, कारण की आता समजा कास्ट इन इंडिया जर वाचतो, त्याचा एक स्पेशल आहे, तो एक दिवस आपला पूर्ण जाईल. आणि प्रॉब्लेम्स ऑफ रुपी, बाकीचे बाबासाहेबांनी अर्थशास्त्राच्या संदर्भात लिहिलेले बाकीचे 2 प्रकरण, हे यामध्ये हे राहून जाईल पाठीमागे. मग बरोबर. व्हिडिओ ऑन केला तर बरं पडायचं सर्वांनी. मला असं वाटतंय सर, आपण आता समजा तुम्ही आज पहिला खंड म्हणजे खरमोडे सरांचा पहिला दुसरा वाचत आहात, संजय पहिला- सर हा जरी व्हिडिओ ऑन कम्प्लीट करा. केला, एवढा कम्प्लीट केल्यानंतर लगेच चर्चा करता येईल आपल्याला. बरोबर आहे. संजय सर, व्हिडिओ ऑन कराल का प्लीज? हो सर, एक मिनिट. आपली जे ऑडियन्स आहे ना त्यांना जरा कनेक्ट होईल कोण बोलतोय काय. हो चालेल सर, दिसते आता. Perfect, sir. हा. तर मग आता मी कंटिन्यू करू का, कसं करू आता? प्लीज कंटिन्यू. कंटिन्यू करा सर. ओके सर, ठीक आहे. तर ऑगस्टच्या 17 मध्ये बाबासाहेब पुन्हा लंडनहून मुंबईला येतात आणि जसं बडोदा संस्थेमध्ये त्यांना जो करार असतो त्या कराराच्या अनुषंगाने त्यांना पुन्हा बडोद्याच्या संस्थानामध्ये नोकरीस रुजू व्हावं लागतं. तर तिथे त्यांना मिलिटरीचे सेक्रेटरी, जे महाराजांची मिलिटरी होती त्यांची सेक्रेटरी या पदावरती ते रुजू होतात आणि त्यांचा पगार दरमहा 125 रुपये सुरू होतो. पण ते पुन्हा त्यांना त्या कचेरीमध्ये त्यांना अस्पृश्यतेचे अनुभव पुन्हा अपमानजनक अनुभव त्यांना सुरू होतात आणि त्या पद्धतीने ते महाराजांकडे वेळोवेळी त्यांची कानावरी घालतात की अशा पद्धतीचा मला त्रास होतोय आणि माझा जो अभ्यास आहे याच्याकडे किंवा माझ्याकडे जे ज्ञान आहे याचा मला फारसा उपयोग होत नाही आणि मला त्याच दृष्टीने पाहत आहे की एक मागासवर्गीय हा आपला अधिकारी कसा असू शकतो आणि त्या विचाराने बाबासाहेब फार त्रस्त असतात. त्याच दरम्यान ते खूप त्रस्त असतात आणि त्याच दरम्यान त्यांची सावत्र आई जी जिजाबाई असते त्यांचं मुंबईमध्ये निधन होतं अशी एक त्यांना तार येते आणि ते मुंबईमध्ये संस्थेने आपल्या नोकरीच्या ठिकाणी रजा घेऊन मुंबईस निघतात. ते पुन्हा मुंबईस निघतात आणि जेव्हा ते मुंबईस पोहोचतात तेव्हा तिकडचा जे अनुभव त्यांना अस्पृश्यतेचे अनुभव किंवा एक मागासवर्गीय अधिकारी असल्याचे त्यांना जे अनुभव त्यांच्या सहकार्याकडून मिळतात आणि त्यांचं पुन्हा ते बडोद्याला जाण्याचा मी जाणारच नाही असा ते निश्चय ठाम करतात. तर
त्याचा एक मजकूर लेखकाने इथे असा दिलेला आहे. हा 23 मे 1936च्या जनता मधला आलेला मजकूर आहे. आपण हा पाहू पण शकतो. 23 मे 1936 मध्ये बाबासाहेब काय सांगतात त्यामध्ये, एक आठवण सांगताना ते बाबासाहेब म्हणतात, बडोद्यास मला राहावयास एकही घर मिळेना, हिंदू किंवा मुसलमान कोणीच जागा देईना. शेवटी पारसी धर्मशाळेत मी एलदीजी सोरबजी या नावाने राहत होतो. तेव्हा 15 ते 20 पारसी तरुण हातात काट्या घेऊन ठार करण्याकरता तिथे आले. तेव्हा ते हमरी-तुमरीवर येऊन तुम्ही जागा ताबडतोब सोडून जाण्यास सांगितले. कुठेच जागा मिळेना म्हणून मी उद्विग्न झालो व डोळ्यातून सारख्या अश्रू वाहू लागल्या. नोकरी सोडून रात्रीच्या गाडीने मी मुंबईस मला यावे लागले. बघा, हा प्रसंग बाबासाहेबांना अनुभवायला येतो आणि हा प्रसंग आपल्याला माहिती आहे. हा प्रसंग बाबासाहेब वेटिंग फॉर व्हिसा त्यामध्ये हा प्रसंग आहे. वेटिंग फॉर व्हिसा यामध्ये बाबासाहेबांनी एकूण 6 प्रसंग सांगितलेले आहेत, जे त्यांना अस्पृश्य असल्या कारणाने कशा पद्धतीने माझा छळ झाला किंवा कशा पद्धतीने मला या व्यवस्थेने जी व्यवस्था आहे भारतातली, या भारतीय मानसिकतेच्या व्यवस्थेने कसं माझा छळ झाला, अशा प्रकारचे 6 प्रसंग दिलेले आहेत. तर त्यातला एक जो कोरेगावचा प्रसंग तो एक आहे आणि हा दुसरा प्रसंग बाबासाहेब सांगतात, की मला राहायला घर मिळत नव्हतं, तर मला माझं नाव बदलून मला पारसी नाव धारण करून एलजी सोरबजी अशा पद्धतीचं नाव धारण करून मला पारसीच्या घरात राहावं लागलं. आणि हे जेव्हा पारसी लोकांना कळालं, तेव्हा 15 ते 20 पारसी गुंड माझ्यावरती धावून आले आणि मला घर ताबडतोब सोडून द्यावं लागलं. आणि मग मला माझं दुःख अनावर झालं आणि माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहू लागले. हे दुःख आपण ध्यानात घ्यावं लागेल, की बाबासाहेब अशा परिस्थितीतून त्यांचा गुजारा झालेला आहे. तर बाबासाहेबांनी जर विचार किंवा बाबासाहेबांना जर ध्येय किंवा एक आदर्श किंवा त्यांचं शीलामध्ये जर त्यांच्या जर फरक असता, तर त्यांनी आपली नोकरी सांभाळून मुंबईतच राहिले असते आणि आपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करू शकले असते. पण बाबासाहेब हे जिद्दी आणि ध्येयवादी होते आणि अशा कष्टातून, अशा दुःखातून बाबासाहेबांनी दिवस व्यतीत केलेले आहेत. तर पुढे त्यामध्ये नोव्हेंबर 1917 मध्ये त्यांची आई जिजाबाईंचं निधन होतं. त्याच नोव्हेंबर 17 मध्येच एक प्रसिद्ध अस्पृश्यांची जाहीर सभा हे नारायणराव चांदवरकर यांच्या अध्यक्षतेखाली भरते. ही मुंबईतील मदनपुऱ्यात भरते. पण सुतक असल्या कारणाने बाबासाहेबांना त्या सभेत उपस्थित राहता आले नाही. आईचं दुःख असल्या कारणाने बाबासाहेब त्या सभेत उपस्थित राहू शकले नाही. त्या सभेचं अस्पृश्यांची सभा होती, पण अस्पृश्यातील एक विद्यार्थी अमेरिकेतून शिक्षण घेऊन बडोदा सारख्या संस्थांनी एक अधिकाऱ्याचं भूषवतोय आपलं, तर त्याच्यासाठी त्याचा सत्कार होणार होता. पण सुतक असल्या कारणाने किंवा दुःख घरी असल्या कारणाने बाबासाहेब तिथे हजर राहू शकले नाही. पुढे बाबासाहेब असं ठरवतात, की 2-3 वर्षात ब्रिटिश हद्दीत नोकरी करण्याचे ठरवून आपण 1921च्या आत लंडनला जायचे ठरवतात. आणि सरकारी नोकरीसाठी बरेच अर्ज बाबासाहेब पाठवतात, परंतु त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नाही. बाबासाहेब आपलं अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याचा त्यांचा जो मानस होता, जो त्यांचा हेतू होता, त्याचा वेध बाबासाहेबांना लागला होता आणि तो आपण पूर्ण करण्यासाठी ब्रिटिश हद्दीत आपण नोकरी मिळवावी आणि त्या अनुषंगाने 2-3 वर्षात नोकरी करून 21 मध्ये लंडनला जाण्याचा ते प्रयत्न करतात. पण बरेच अर्ज करूनही त्यांना सरकारी खात्यात नोकरी मिळत नाही. आणि त्याच दरम्यान त्यांचे बंधू जे त्याच वेळेस आनंदराव यांना मूळव्याधाच्या आजार जडल्या कारणाने ते सक्तीने आपल्या नोकरीवरून रजेवर राहतात. त्यांचा आजार फार वाढतो आणि नंतर 1917च्या नोव्हेंबर मध्ये त्यांचं निधन होतं. आता हे बाबासाहेबांना आणखीन एक दुःख, की त्यांचा जो आधार होता, वडीलधारे बंधू होते, त्यांचं निधन होतं 1917च्या नोव्हेंबर महिन्यात. तर
काय आपले आनंदराव आजारी असल्या कारणाने ते आपले सासूरवाडी गोमटी गाव तालुका महाड जिल्हा कुलाबा येथे गेले असतात. तेथे त्यांचं निधन होतं. पुढे आनंदराव वारले तेव्हा गंगाधर हे दीड वर्षांचा होता. तो त्यानंतर 6 महिन्यांनी वारला. गंगाधर हा आनंदरावांचाच मुलगा होता. म्हणजे हे आणखीन एक दुःख बाबासाहेबांच्या कुटुंबातून हे आणखीन एक दुःख उत्पन्न होतं. गंगाधर हा आनंदरावांचा मुलगा होता. तो हा 1.5 वर्षाचा असतानाच वारला. या घटना घडल्यानंतर रमाबाईंना मुलगा झाला. त्याच्या गंगाधरांच्या स्मरणार्थ त्याचे नावही गंगाधर ठेवण्यात येते. हा बाबासाहेबांचा गंगाधर जो बाबासाहेबांचा पुत्र होतो तर त्याचंही नाव गंगाधर ठेवतात. पुढे त्यांचे जे दुसरे वडीलधारी बंधू असतात, वडील बंधू बाळाराम कुटुंबापासून विभक्त असतात. ते आपली पहिली पत्नी त्यांची प्लेगने 1910 रोजी पंढरपूरच्या वारीत वारते. ते पुनर्विवाह त्यांनी केला असतो, परंतु त्यांना मद्यपानचं जबर व्यसन असतं. ते त्यांच्या पहिल्या बायकोपासून झालेली मुलगी सखूबाई हिला घेऊन दुसऱ्या बायको बरोबर वेगळेच राहत असतात. हे बाळाराम हे बाबासाहेबांचे जे दुसरे वडील बंधू असतात हे आपल्या कुटुंबापासून विभक्त असतात. तर ह्यांचा आता आपण उल्लेख याच्यासाठी करणार आहे की ह्यांचंही पुढे बाबासाहेबांना सहकार्य होतं. तर नोकरी मिळत नाही म्हणून 2 शिकवण्या मिळाव्या. सरकारी नोकरी मिळत नाही म्हणून 2 शिकवण्या मिळाव्या म्हणून त्यांचे जे इराणी मास्टर होते, जे त्यांना एल्फिस्टन कॉलेजचे इराणी जे प्रोफेसर होते आणि दुसरे जे भाटी यांच्या मदतीने प्रत्येकी त्यांना 50 रुपयाचे दरमहा 2 शिकवण्या मिळतात. हे भाटी हे बाबासाहेबांचे अमेरिकेतले सहकारी मित्र होते. तर यांच्या मार्फत त्यांना 2 शिकवण्या मिळतात. 50 रुपयाच्या 2 दरमहा शिकवण्या मिळतात. मला हे डिटेलमध्ये याच्यासाठी सांगायचे की काय आर्थिक परिस्थितीतून बाबासाहेब गेले होते आणि त्यांना ह्या परिस्थितीचा त्यांच्या कुटुंबावरती किती खास्ता त्यांना खाव्या लागल्या आणि कशा पद्धतीने त्रास झाला या आर्थिक परिस्थितीमुळे. म्हणून हे मला मांडावंसं वाटतं इथे. पुढे पैसे मिळवण्याच्या हेतूने त्यांनी स्टॉक्स अँड शेअर्स ऍडवायझर कंपनी दलाल स्ट्रीट येथे कचेरी काढली त्यांनी आणि काही दिवसातच त्यांना भरपूर ग्राहकही मिळाले. पण जेव्हा त्यांचे जे ग्राहक होते शेठजी आणि भटजी त्यांना कळतं की हा कचेरीतला एक महार आहे आणि ग्राहक येण्याचेच बंद होतात. त्यांचा तोही व्यवसाय बंद होतो आणि मग ते पुन्हा दुःखी होतात. दुःखी कष्टी होतात की काहीतरी मिळवण्याच्या मी इतकं विद्या संपन्न केलेलं आहे आणि मी माझं दुःखी होतात की माझा उदरनिर्वाह कसा होणार. मला पुन्हा त्यांना ते विषमतेचे चटके पुन्हा त्यांना सहन करावे मिळतात आणि त्यांना त्यांची कंपनी बंद करावी लागते. तर ते पुढे काय करतात, त्याच दरम्यान त्यांनी प्रोफेसर TR दावर यांच्या दापर्स कॉलेजमध्ये नोकरी मिळवतात. विद्यालय त्यांचं व्यापारी शिक्षण देणार असतं. दावर्स कॉलेज हे व्यापारी शिक्षण देणार असतं. तर तिथे त्यांना दरमहा 50 रुपयाची नोकरी मिळते. आता त्यांचं उत्पन्न एकूण 150 रुपये होतं. म्हणजे त्या 2 शिकवण्या आणि हे कॉलेजचं 50 रुपयाचं उत्पन्न. यातून ते आपल्या कुटुंबाचं आपली आर्थिक गरज आणि स्वतःची गरज भागवत होते त्या दरम्यान. म्हणजे 1917च्या दरम्यानची गोष्ट आहे. 17 ते 18च्या सुरुवातीची. आणि तेव्हाच ते यावेळी ते वेळ असल्या कारणाने आपलं वाचन यातून थोडं दूर व्हावं, या दुःखातून दूर व्हावं म्हणून आपलं पुन्हा विस्तृत वाचन सुरू करतात आणि त्यातच ते त्यांचा कास्ट इन इंडिया आणि स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज. कास्ट इन इंडिया आणि दुसरा निबंध आहे स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज. हे निबंध पुस्तक रूपी प्रसिद्ध करतात. या पुस्तकामुळे त्यांना पैसेही मिळत नाहीत, हवे तसे त्यांना पैसे मिळत नाही. 1.5 वर्ष ते फार दुःखात आणि हालापेष्टीत काढतात. परंतु आपलं अखंडित वाचन ते सुरूच ठेवतात. लायब्ररीत जाऊन ते आपल्या MSCच्या प्रबंधासाठी MSCची जे त्यांची अपूर्ण असतात तर त्यासाठी ते सामग्री मिळवतात आणि आपल्याला त्या अभ्यासातच घडून ठेवतात. पुढे
पुढे त्यांना असं एक जाहिरात होते की श्री जोशी हे सिडनेम कॉलेजमध्ये इंग्लिश व अर्थशास्त्राचे लेक्चरर होते. जाहिरातीत त्यांना समजतं आणि त्या जोशी पुढील शिक्षणासाठी त्यांना लंडनला गेले असता त्यांच्या पदासाठी भीमराव मग अर्ज करतात. 5 डिसेंबर 1917ला ते अर्ज सोबत प्रोफेशनल सॅलिगमनचे सरांचे शिफारस पत्रही जोडतात आणि मुलाखतीत भीमरावांनी आपलं मनसुबा सांगतात की आपणाला ही नोकरी 2 वर्षाकरिताच करायची आहे, त्यानंतर पुढील शिक्षणासाठी लंडनला जायचं आहे असं ते सांगतात आपल्या मुलाखतीमध्ये. आणि जागा मिळवण्यासाठी ते फार धडपड करतात. चालू असतानाच आपणाला मदत करावी म्हणून मुंबईचे माजी गव्हर्नर व त्यांच्या नावाने कॉलेज सुरू असते ते लॉर्ड सिडनम यांनाही भीमरावांनी पत्र पाठवून लंडनला विनंती करतात. त्यांच्या शिफारशीने अखेर त्यांना 10 नोव्हेंबर 1918 रोजी त्यांची सिडनेम कॉलेजमध्ये नेमणूक होती आणि पगार असतो त्यांचा दरमहा ₹450. तर ते 11 नोव्हेंबर 1918ला कॉलेजमध्ये रुजू होतात आणि कॉलेजमध्ये ते रुजू होतात 11 नोव्हेंबर 1918ला. अत्यंत कठोरपणे सर्व बाबतीत काटकसर करून त्यांनी 2 वर्षात ₹7,000 संग्रह करतात. जेव्हा त्यांचा पगार हा आपली नोकरी मिळवतात सिडनेम कॉलेजमध्ये, जे गव्हर्नर असतात सिडनेम यांच्या नावाने जे कॉलेज असतात त्यांच्या मार्फत ते आपली नोकरी मिळवतात आणि 10 नोव्हेंबर काय म्हणतात त्याला 11 नोव्हेंबरला 1918ला ते रुजू होतात कामावरती ₹450 पगारावर. तर अत्यंत कठोरपणे सर्व बाबतीत काटकसर करून ते आपल्या ह्या 2 वर्षाच्या कालखंडीत म्हणजे 11 नोव्हेंबर 1918 ते 10 मार्च 1920 या 2 वर्षाच्या आपल्या सर्व्हिसमध्ये ₹7,000 संग्रह करतात. पैसे जमवतात, खूप काटकसर करतात. आणि एक प्रसंग असा आहे की जेव्हा त्यांना सिडनेममध्ये नोकरी मिळते आणि ते आपल्या नोकरीवरती रुजू होतात आणि पहिल्या महिन्याचा पगार घरी घेऊन येतात, तर रमाबाईंना देतात. रमाबाई खूप खुश होतात की आता आपले पती आता आपल्याला सोडून जाणार नाही, कायमस्वरूपी हे नोकरी करणार आहे आणि ₹450 हे त्या काळात भरपूर आहेत आपल्या कुटुंबासाठी आणि आपण चांगल्या पद्धतीने आपण जीवन आपलं घडेल. आपल्या मुलांवरती बाबासाहेबांचं लक्ष राहील. हे भोळे विचार ती बाबासाहेबांसमोर मांडते. पण बाबासाहेबांचे ध्येय तर आपलं अपूर्ण राहिलेलं शिक्षण आहे. हे ते जेव्हा सांगतात तेव्हा त्यांना पुन्हा दुःख होतं की पुन्हा बाबासाहेब आता आपल्याला सोडून जाणार आहेत. आणि जेव्हा त्यांना पगार पहिला मिळतो तर त्या पगारात ती जे आपल्या घरातले जे सोबती आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांना नवीन कपडे आणते, पूर्ण पगार तो खर्च करते. आणि बाबासाहेब तिला सांगतात की हा पगार, हे जे पैसे आहे हे मला माझ्या पुढील शिक्षणासाठी मला वापरायचे आहेत. म्हणजे बाबासाहेबांचं जे शिक्षण आहे हे हा त्या संपूर्ण कुटुंबाचा त्याग आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. हा बाबासाहेबांनी तेच जर पैसे आपल्या कुटुंबाच्या योग्य ठिकाणी जर वापरले असते किंवा मुलांच्या शिक्षणासाठी विस्तृत जसं रामजींनी लक्ष दिलं किंवा अशा पद्धतीचा विस्तृत केला असतं तर वेगळ्या पद्धतीने घडलं असतं. पण बाबासाहेबांचं ध्येय आहे तितकंच त्या कुटुंबाचा त्याग आहे आणि त्या कुटुंबाचं कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या प्रत्येकामध्ये. तर आपण हे लक्षात घ्यायला हवं की त्यांच्या प्रती आपल्याला जाणीव आणि कृतज्ञता ही जितकी बाबासाहेबांप्रती आहे तितकी त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा प्रती आपल्याला जाणीव आणि कृतज्ञता असावी, असं मला या खंडातून जाणवलं. पुढे भीमरावांना 1913 ते 1920 या 1913 म्हणजे जेव्हा त्यांची BA झाली होती आणि 1920 या 7 वर्षात 3 अपत्य झाली. आता थोडं कुटुंबाबद्दल लेखक लिहितात की लेखक काय लिहितात ऐका. भीमरावांना 1913 ते 1920 या 7 वर्षात 3 अपत्य झाली होती. त्यामध्ये मुलगे गंगाधर व रमेश व मुलगी इंदू सर्व मुले 6 वर्षांची असतानाच वारली. त्यांना मुलांचं सुख मिळालं नाही. हे दुःख आहे बाबासाहेबांना आपल्या कुटुंबाच्या किंवा वैवाहिक जीवनातलं. पण ह्या सर्व दुःखांना मात देऊन
बाबासाहेबांनी आपलं ध्येय पूर्ण करून आपलं शिक्षण खंडित चालू ठेवून आपलं जो त्यांचा हे आहे तो पूर्ण केला, जो मानस आहे तो त्यांनी पूर्ण केला. तर ज्या वेळेस बाबासाहेब आता पुढे लेखक असं थोडं लिहितात, अमेरिकेतला लिहितात थोडं, की ज्या वेळेस बाबासाहेब 1913 साली BA ची परीक्षा पास झाले, त्यांच्या मनात समाजकार्य करण्याचे जे विचार मनात घोळत शिक्षणाचा प्रसार करावाचा व त्यांच्यासाठी सरकारी नोकरी प्रवेश मिळवण्याबाबत प्रयत्न करायचा. म्हणजे जेव्हा त्यांचं BA शिक्षण झालं होतं तेव्हा बाबासाहेबांचा विचार हा छोटा होता, की तेव्हा जी परिस्थिती होती भारतातली किंवा मुंबईतली, ज्या ठिकाणी जे मुंबईमध्ये राहत होते, ते मुंबईच्या ठिकाणी पुरताच ते विचार करत होते, की मला उद्या समाजाप्रती काहीतरी करायचंय किंवा समाजकार्य करायचंय, तर मी कशा पद्धतीने समाजकार्य करीन. तर बाबासाहेबांचा हा छोटासा मानस त्या काळी होता, की मी शिक्षण घेणार आहे आणि माझ्या समाज बांधवांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करून त्यांना सरकारी नोकऱ्या कशा मिळवतील, हा छोटासा विचार त्या काळी होता. आणि तसाच त्यांचा समाजसेवेचा आराखडा होता. परंतु अमेरिकेला जेव्हा बाबासाहेब गेले तेव्हा त्यांना नवे आयुष्य, नवे जग आणि नवे विचार अनुभवायला मिळाले. MA PhD ची या पदव्या मिळवल्यानंतर त्यांना आपल्या बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक शक्तींची, आत्मबळाची जाणीव झाली. उच्च शिक्षणातील उच्चतम पदव्या मिळवण्याच्या ईर्ष्याने ते प्रेरित होऊन लंडनला 1916 ते दाखल झाले. पहा, म्हणजे जेव्हा बाबासाहेबांनी BA शिक्षण झालं तेव्हा त्यांचे विचार इतकाच होता, की माझं समाजकार्य काय असणार आहे. तर त्यांनी आपला जो विचार आहे तो त्यांनी मोठा केला होता. त्यांच्या विचारात भर पडली. कशा कारणाने, की त्यांनी जे आयुष्य अनुभवलं अमेरिकेमध्ये, की कशा पद्धतीचं स्वातंत्र्य आहे, कशा पद्धतीची समता आहे आणि ही स्वातंत्र्य आणि समता कुठेतरी भारतामध्ये नाहीये. तर ह्याचा त्यांना तिथे अनुभव आला आणि असं आयुष्य माझ्या समाज बांधवांना असावं, हा त्यांनी चंग बांधला. म्हणजे त्यांच्या विचारात एवढी मोठा हा तफावत झाली त्यांच्या विचारात. म्हणून त्याच्यासाठी त्यांनी MA PhD या पदव्या त्यांना मिळाल्या आणि त्यांनी आपली बौद्धिक, मानसिक, शारीरिक शक्तींची, आत्मबळाची त्यांना स्वतःच्या जाणीव झाली. त्यांनी आत्मपरीक्षण केलं, की ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या विद्येच्या बळावर, मी माझ्या मानसिक आणि शारीरिक जी माझ्याकडे शक्ती आहे त्याच्या बळावरती मी उच्च शिक्षण घेऊन पुढे काहीतरी क्रांती घडवीन. तर नुसतेच शिक्षणाचे कार्य करून भागणार नाही, पुढे बाबासाहेब म्हणतात. तर सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील आपले हक्क मिळवण्याचा असा नवा समाजसेवेचा आराखडा त्यांनी तयार केला. आता बाबासाहेबांचे विचार प्रगल्भ झाले होते, की सरकारी नोकऱ्या आणि फक्त शिक्षणाला प्रवृत्त करणं हा समाजसेवेचा हेतू नसणार आहे. आता बाबासाहेबांनी चंग बांधला, की माझ्या समाज बांधवांना किंवा जे भारतातील अस्पृश्य आहेत, समग्र अस्पृश्य आहेत, माझ्या समाज बांधवांपेक्षा समग्र जे अस्पृश्य आहेत, जे आतापर्यंत या सगळ्या मानवाच्या उत्कर्षासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींपासून वंचित आहेत. ह्या सर्व गोष्टी जसं की धार्मिक क्षेत्रात असतील, राजकीय क्षेत्रात असतील आणि आर्थिक क्षेत्रातल्या सर्व हक्क हे माझ्या अस्पृश्य बांधवांना मी मिळवून देईन, असा समाजसेवेचा त्यांनी आराखडा तयार केला. बडोद्याची स्कॉलरशिप बंद झाल्यानंतर ते आपल्या अभ्यास अपूर्ण सोडून लंडनला, आताच आपण वाचलं की लंडनला ते 1917च्या ऑगस्ट मध्ये आले. बडोद्याच्या नोकरीत ते अपमानस्पद मिळवल्यामुळे त्यांना ते सोडून ते पुन्हा मुंबईत आले. आताच ते आपण वाचलं. आणि मग अपुरा राहिलेला अभ्यास पुरा करता येणार नाही म्हणून ते चळवळीपासून दूर राहिले. हे आपण पहिलं हे वाक्य लक्षात घ्यायला पाहिजे बाबासाहेबांचं, की बाबासाहेब जेव्हा म्हणून मला असं वाटतं की ज्या खंडाचं वैशिष्ट्य असं आहे की विद्यार्थी दशेतले बाबासाहेब आहेत हे पूर्ण खंडामध्ये. कारण त्यांना माहिती होतं की जर मी चळवळीला सुरुवात केली, त्यांचा आराखडा तयार होता. बाबासाहेबांना माहिती होतं की मला काय मिळवायचंय. म्हणजे आपण जर असं म्हणालो की 56 पर्यंत बाबासाहेबांचा फोकस तयार होता तर हे वावगं ठरणार नाही. कारण
त्यांनी विचार केला होता की सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक ह्या गोष्टी, हे हक्क जर मिळवायला मी आता जर चळवळीमध्ये मी माझी सुरुवात केली तर माझा जो अपूर्ण खंडित राहिलेला अभ्यास आहे तो मी पूर्ण करू शकणार नाही, हा त्यांनी चंग बांधला. आणि म्हणून माझा अभ्यास पूर्ण व्हावा हा त्यांनी पण केला होता. तर सर मला असं वाटतं की आता आपण इथे थांबून आपण उद्या कंटिन्यू करूया, कारण मग हा पूर्ण व्हिडिओ पूर्ण खूप मोठा होईल, हा ना. म्हणजे एका तासात जर कोणी पाहिल तर त्याला लक्षात येईल की काय आहे, मग तो लेंदी होईल. मग चालेल चालेल. नाही तर आता आजच्या अभ्यास आहे, लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत आला असेल तर थांबायला हरकत नाही, पण समजा हा थोडं बाकी असेल तर कंटिन्यू करायला हरकत नाही असं म्हणतो मी. कारण नाही, आपला हा आता अभ्यास ना, कारण माझं काय म्हणणं आहे बघा, आपण व्हिडिओ पब्लिसिटीसाठी नाही बनवतो, आपण हे अभ्यासाचे व्हिडिओ बनवतो. हो 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 ज्याला अभ्यास करायचा तो येईल, तो जो म्हणेल की नाही नाही मोठा व्हिडिओ आहे मला छोट्या व्हिडिओत अभ्यास करायचा, तर मग तसं हो नाही. हो हो बरोबर बरोबर. हा, ते फक्त लॉजिकल कन्क्लुजन आला असेल तर थांबूया आपण. हो कारण हो आपण हो काही ते करत नाहीये की लोक 1.5 मिनिटाचे 3 मिनिटाचे टिकटॉकचे नाही व्हिडिओ नाही नाही बनवत नाही नाहीये. बरोबर बरोबर. हो हो बरोबर, लॉजिकली आहे. हा, पण तो- मग हे खूप आपल्यालाही लेंदी होईल. तर मग आपण उद्याचा एक भाग घेऊन उद्या आपण मग त्याला हे करू, कन्क्लूड करू. शेवटच्या टप्प्यात आपण तो पूर्ण करू. मग हा, तर थोडक्यात काही डिस्कशन करायचं का संजय सर यावर?